नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो. वंध्यत्व म्हणजे काय? 1 वर्ष नियमित शारीरिक संबंध असूनही गर्भधारणा न होणे म्हणजे वंध्यत्व. वय 35च्या वर असल्यास, 6 महिन्यात गर्भधारणा न झाल्यास, डॉक्टरांचा स्पष्ट सल्ला. दोघांची तपासणी अनिवार्य. स्त्रीची तपासणी. पाळी नियमित आहे का? अंडाशय नीट काम करतोय का? पाईप्स ब्लॉक तर नाहीत? पुरुषाची तपासणी. वीर्य तपासणी, सीमेन ॲनालिसिस, शुक्रजीवांची संख्या व गती तपासली जाते. जीवनशैलीत सुधारणा करा. झोप पुरेशी घ्या, 7 ते 8 तास. मानसिक तणाव कमी ठेवा. धूम्रपान मद्यपान बंद करा. वजन नियंत्रित ठेवा. संतुलित आहार घ्या. फळं, भाज्या, दूध, सुकामेवा यांचा आहारात समावेश करा. फास्ट फूड, थंड पेये टाळा. फॉलिक ॲसिड, आयर्नयुक्त पदार्थ वाढवा. योग्य वेळेस संबंध. पाळीनंतर 10व्या ते 18व्या दिवशी अंडी सुटतात. ओव्ह्युलेशन. हाच काळ गर्भधारणेसाठी योग्य असतो. ओव्ह्युलेशन किट वापरून अंडी सुटण्याचा दिवस ओळखता येतो. डॉक्टरी उपचार जर गरज भासली तर. IUI, गर्भाशयात शुक्राजीवांची थेट प्रत्यारोपण. IVF, टेस्ट्यूब बेबी, अंडे आणि शुक्रजीवू बाहेर फर्टिलाइज करून गर्भात ठेवणे. हॉर्मोन थेरपी, हॉर्मोन्ससाठी औषधे किंवा इंजेक्शन्स. आयुर्वेदिक पर्याय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच. अश्वगंधा, शतावरी, गोखरू, पंचकर्म, वातशामक औषधे शारीरिक संतुलन साधण्यासाठी. वंध्यत्वासाठी डॉक्टरांकडे कधी जावे हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, कारण वेळेवर तपासणी केल्याने यशस्वी उपचार शक्य होतात. डॉक्टरांकडे कधी जावे? जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल आणि वय 35 पेक्षा कमी असेल तर 12 महिने 1 वर्ष. वय 35 पेक्षा जास्त असेल तर 6 महिने प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल. खालील लक्षणं असल्यास कोणतंही वय असो, त्वरित डॉक्टरांकडे जा. 1. पाळी अनियमित असणे. 2. पाळीच येत नसणे किंवा फार कमी येणे. 3. पूर्वी गर्भपात झाले असणे. 4. PCOD, थायरॉइड किंवा हॉर्मोनल तक्रारी असणे. 5. पोटात गाठी किंवा फायब्रॉइड असणे. पुरुषांमध्ये वीर्य कमी असणे. लैंगिक दुर्बलता. पूर्वीची वैद्यकीय पार्श्वभूमी असल्यास. अंडाशय, गर्भाशय यांच्यावर ऑपरेशन झाले असेल. फॅलोपियन ट्यूब लॉकची शक्यता असेल. कोणताही वारंवार आजार जसे की TB, डायबिटीज. उपस्थित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जलद तपासणी म्हणजे जलद निदान म्हणजेच यशस्वी गर्भधारणा.